Students, we have started the lesson wave optics, and in this wave optics we have seen the Huygens principle and the applications of the Huygens principle to construct the spherical and plane wavefront. Now today we are going to discuss about the reflection of light from the plane surface by using the Huygens principle. Now what is Huygens principle? Every point on the wavefront acts as a secondary source of light and it starts emitting secondary waves so that the secondary wavelet is obtained. Okay, that is the Huygens principle. Now we are going to discuss about the reflection of light at the plane surface. Now as shown in the diagram, Mn is the reflecting surface. Okay, Ra and QC, these are the incident ray incident on this plane reflecting surface Mn. Then they undergo reflection. So when Ra reaches at this point A, it is reflected as AE, and when QC reaches at this point C, it is reflected as CF. ओके, पण आपल्याला इकडे हायगन्स प्रिन्सिपल यूज करायचा आहे म्हणून आपण हे पूर्ण डायग्राम कशा पद्धतीने एक्सप्लेन करणार आहे बघा. तर RA हा इन्सिडेंट रे आहे. ज्या वेळेला हे रेज A या ठिकाणी पोहोचतात त्याच वेळेला अकॉर्डिंग टू हायगन्स प्रिन्सिपल A acts as a secondary source of light and it emits the secondary waves in all possible directions. पण ऑल पॉसिबल डायरेक्शन मध्ये आपण फक्त फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये काय करणार आहे, वेवफ्रंट कन्सिडर करणार आहे. तर ही ती वेवफ्रंट असेल फॉर्म बाय द सेकंडरी सोर्स ए. ओके, जर मी कन्सिडर केलं की t is the time instant and v is the velocity of light, तर distance AE is equal to काय असेल, v into t असेल. v is the velocity of light, t is the time instant. Okay, time taken by the secondary wavelet to reach at E. बरोबर, म्हणून distance AE आपण काय सांगू शकतो, v into t आहे एवढं. बरोबर, at the same instant ज्या वेळेला RA इन्सिडेंट झालेले त्याच वेळेला QC हा सुद्धा रे इन्सिडेंट झालेला आहे. पण काय झालं की ज्या वेळेला रे RA या ठिकाणी पोहोचला त्याच वेळेला तो रे C या ठिकाणी पोहोचले का नाही, तो B पर्यंतच होता. ओके, आणि मग B पासून C पर्यंत पोहोचेपर्यंत त्याला T एवढा टाइम इन्सिडेंट लागलेला आहे. म्हणजेच आपण इकडं BC हे सुद्धा डिस्टन्स काय लिहू शकतो आपण, BC इज इक्वल टू V into T आहे. ओके, V velocity of light and T is the time duration. समजलं? म्हणजे जेवढ्या वेळात सेकंडरी वेव्स A पासून स्टार्ट होऊन E पर्यंत पोहोचल्या तेवढ्या वेळात B पासून हा रे C पर्यंत पोहोचेल. ओके, and A is acting as a secondary source of light. ठीक आहे. नंतर RAP हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे आणि अँगल PAE हा अँगल ऑफ reflection आहे. Okay, now we will consider the two triangles in this diagram. Triangle ABC हा ट्रायंगल आपण कन्सिडर केला. AB ही काय आहे, प्लेन वेवफ्रंट आहे, इन्सिडेंट वेवफ्रंट आहे, बाउंडेड बाय द टू इन्सिडेंट रेज. आपले हे जे दोन इन्सिडेंट रेज आहेत यांची ही परपेंडिक्युलर म्हणजे ही प्लेन वेवफ्रंट आहे, प्रायमरी इन्सिडेंट वेवफ्रंट आहे. ओके, आणि कोणता ट्रायंगल कन्सिडर केला आपण, ABC आणि ट्रायंगल AEC. बरोबर, तर EC ही सुद्धा काय आहे, रिफ्लेक्टेड वेवफ्रंट आहे, बाउंडेड बाय टू रिफ्लेक्टेड रेज. कोणते कोणते रेज, AE आणि CF हे काय आहे, रिफ्लेक्टेड रेज आहेत. ओके, आणि CE रिप्रेझेंट्स द रिफ्लेक्टेड वेवफ्रंट. ओके, नाउ वी हॅव कन्सिडर दिस टू ट्रायंगल्स. मग या दोन ट्रायंगल मध्ये AC कॉमन आहे, कॉमन बेस. सो AC इज इक्वल टू AC कॉमन साइड आहे. आताच आपण लिहिलं AE इज इक्वल टू BC इज इक्वल टू VT आहे. ओके, म्हणून दोन ट्रायंगल्स कसे आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो ट्रायंगल ABC इज इक्वल टू ट्रायंगल AEC हे दोघं कॉन्ग्रुएंट झाले. म्हणून व्हॉट वी कॅन से, अँगल ACE, कुठे अँगल ACE बघा, अँगल ACE इज इक्वल टू अँगल BAC. हे दोन आहेत अँगल्स, हा एक अँगल आणि हा एक अँगल काय आहेत, सिमिलर आहेत. त्याने दॅट इज इक्वल टू I आपण म्हटलं.
पण फ्रॉम द जॉमेट्री ऑफ द फिगर अँगल PAE इज इक्वल टू आर आहे. आत्ताच आपण सांगितलं की तो रिफ्लेक्टेड रे आहे. PAE इज इक्वल टू आर, म्हणून ACE इज इक्वल टू PAE इज इक्वल टू आर. ओके, मग इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 वरून आपण काय लिहू शकतो, ACE कॅन बी रिप्लेस्ड बाय आर आणि BAC कडे आपण आय लिहिलेलाच आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 आय इज इक्वल टू आर. याचा अर्थ काय आहे, angle of incidence is equal to angle of reflection. Thus Snell's law is proved here. What is our aim here? We are going to study reflection of light at the plane surface by using Huygens principle. पण जे आपले स्नेल्स लॉज आहेत रिफ्लेक्शनचे ते इकडं प्रूव्ह होत आहेत का नाही हे आपल्याला बघायचे. तर इथं आपण एक लॉ प्रूव्ह केला आहे स्नेल्सचा की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, आय इज इक्वल टू आर. आणि दुसरं काय आहे, अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ ऑफ रिफ्लेक्शन द इन्सिडेंट रे अँड द रिफ्लेक्टेड रे दे लाई ऑन द बोथ साइड्स ऑफ द नॉर्मल. PA ही जर मी नॉर्मल कन्सिडर केली तर इन्सिडेंट रे या साईडला आहे आणि AE हा दुसऱ्या साईडला आहे. दस वी कॅन व्हेरीफाय द स्नेल्स लॉ ऑफ रिफ्लेक्शन ऑन द बेसिस ऑफ हायगन्स प्रिन्सिपल. We have verified the reflection on the basis of Huygens principle. Now we are going to verify the refraction of light at the plane boundary between the two media. What is refraction of light? When the light enters from one medium to other medium, so it undergoes refraction. Now if I consider Mn is the separating interface between the two media. Suppose medium 1 is air and medium 2 is water. Light enters from air to water. So A dash A and B dash B, these are the two incident rays bounded by this AB incident wavefront. Okay. Now when the incident ray A dash A reaches at point A, it acts as a secondary source and it will emit the secondary waves in all possible directions. We will consider the secondary wavelengths in the forward direction only. So like this, the secondary wavefront formed by this A will be in the medium 2. Okay, so distance AE is equal to V2 into T because V2 is the speed of light in the medium 2 and time T taken to travel a distance A. So AE is equal to V2 into T. Now what happens when the wave reaches at point A, it acts as a secondary source, but it is at B at the same instant. So the time taken by the wave to reach from B to C is equal to V1t. Okay, why? Because V1 is the speed, if I consider V1 is the speed of light in medium 1, at the same time is taken by the wave to reach from B to C, but that is in first medium. ठीक है, BC is equal to V1t and A is equal to V2t आपल्याला मिळालं. Now as shown in the diagram, A dash A and B dash B, these are the incident rays bounded by the wavefront AB. ठीक है. Now from the figure what we can say, angle A dash AP is angle of incidence and angle P dash AE is angle of refraction. Now from the geometry of the figure I can write A dash AP is equal to angle BAC. हे दोन अँगल कसे आहेत, सेम आहेत आणि इट इज इक्वल टू अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल P dash AE is equal to angle ACE and angle of refraction. Okay, now from the triangle ABC, now this triangle if I consider, in this triangle sin I is equal to, what is the value of sin I? It is equal to BC divided by AC. ठीक आहे, पण BC ची व्हॅल्यू काय आहे, V1t आहे डिवाइडेड बाय AC. जर आपण दुसरा ट्रायंगल कन्सिडर केला, ट्रायंगल AEC, या ट्रायंगल मध्ये sin R व्हॅल्यू मला फाइंड आउट करायची आहे. तो sin R इज इक्वल टू काय आहे, तर AE डिवाइडेड बाय AC. AE ची व्हॅल्यू काय आहे, V2 into T आहे. ओके, पण आपल्याला स्नेल्स लॉ ऑफ रिफ्रॅक्शन प्रूव्ह करायचे म्हणून sin I अपॉन sin R चा आपल्याला काय करायचं आहे, रेशो घ्यायचा
आहे. सो साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू फ्रॉम दिस इक्वेशन अँड दिस इक्वेशन आय कॅन राईट साइन I V1t अपॉन AC इंटू AC डिवायडेड बाय V2t. सिमिलर टर्म्स विल गेट कॅन्सल. सो साइन I अपॉन साइन R आपल्याला मिळालं V1 अपॉन V2. ओके, मग साइन I अपॉन साइन R इज इक्वल टू V1 अपॉन V2 म्हणजेच काय, आपण इन टर्म्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कसं लिहू शकतो आपण, N2 upon N1, where N2 is the refractive index of the medium 2 and N1 is the refractive index of the medium 1. So by cross multiplication N2 sin R is equal to N1 sin I. Okay, so thus we have proved the Snell's law of diffraction. म्हणजे इथं पण आपल्याला by using the Huygens principle we are going to study the refraction of light at the plane boundary between the two media. मग इथं आपण Huygens principle अप्लाय करून रिफ्रॅक्शन स्टडी करतोय. पण हे पण पाहिलं पाहिजे की स्नेल्स लॉ इकडं प्रूव्ह होत आहेत का, तर होत आहेत. साइन I अपॉन साइन R हा जो रेशो आहे तो N2 अपॉन N1 आहे, तो अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, आणि ते आपण इकडं प्रूव्ह केलेलं आहे. तसंच अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ द इन्सिडेंट रे अँड द रिफ्रॅक्टेड रे लाय ऑन द ऑपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. दिसते आपल्याला इकडे इन्सिडेंट रे ही आहे आणि रिफ्रॅक्टेड रे ए ही आहे. दे आर ऑन द ऑपोजिट साइड ऑफ द नॉर्मल. Thus we can verify the refraction of light on the basis of Huygens principle. ठीक है.